जळगावमध्ये सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय. सोन्याचा दर 91,464 रुपये प्रतितोळा झालाय. सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ म्हणावी लागेल. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावरती प्रवेश दिला जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमात बदल केल्याचं बोललं जात आहे. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या उन्नाव येथील गंगा रेल्वे पुलावरती दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याचं सांगितलं गेलंय. या कालावधीत 42 दिवसांचा मेगा ब्लॉक असेल. 4 दिवस बँका बंद असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं दिलेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. दुधाच्या दरात आजपासून 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. नवे दर आजपासून लागू होत आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर सुद्धा वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फुटओव्हर ब्रिज 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा ब्रिज बंद असेल. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगाराचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे 17 मार्चपासून प्रवासी वापरासाठी हे आगार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरूनगर बस स्थानकात स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे इथून सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या 2 महिला तिकीट तपासनीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 12,000पेक्षा जास्त फुकट्यांवरती कारवाई करत लाख रुपयांचा महसूल गोळा केलाय. जे रुग्णालयात आता दर तासाला 2,800 चाचण्या होणार आहेत. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, प्लाझ्मा तसंच सिरममध्ये विविध घटक, रसायनांचं प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र जे रुग्णालयात दाखल झालंय. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेगवान चाचण्यांमुळे दिलासा मिळणार आहे. मुंबई स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवरती नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेनं नेमलेल्या क्लीनअप मार्शलकडनं मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे मुंबईतनं क्लीनअप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत. क्लीनअप मार्शल नेमलेल्या कंत्राटदारांची मुदत मे मध्ये संपणार असून हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवीन पर्याय शोधला जाणार आहे. होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली. अंधेरी आणि देवनार इथली हवा सर्वाधिक वाईट असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यामुळे मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडला. देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढलेली असताना रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडतेय. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. मुंबई महानगरपालिकेच्या नवीन कर प्रणालीमुळे कराची थकबाकी आणि कर भरण्यात झालेल्या विलंबाचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या 22,656 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचं आव्हान पालिकेसमोर आहे. मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. त्याचसोबत रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत लक्ष केंद्रित करावं अशा सूचना पालिकेकडून अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. शहर आणि उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीनं राबवली जाणार आहेत. होळी आणि शिमगा कोकणातला एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा होणारा सण. शिमग्यासाठी सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेले. त्यांच्यासाठी एसटी, रेल्वे तसंच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या 2 दिवसात दाखल होणार आहेत. राज्यातील 400 वर्षांच्या ऐतिहासिक 17 कोटी दस्तऐवजांपैकी 6 कोटी कागदपत्र डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आलंय. मुंबईतील पुराभिलेख संचालनालयानं हे डिजिटायझेशन केलंय. राज्यातील ग्रामपंचायतींची नावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन वाढवण्यात येणार आहे. त्यावरती येत्या 2 महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा 3 वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आलंय. राज्यात माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय माहिती आयुक्त अशी 4 पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्यासाठी प्राप्त अर्जांमधनं योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे नागरिकांना आजाराच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. सध्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार असे आजार मागे लागले तर वर्षागणिक या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतंय. भारतातील शेअर बाजारामध्ये मंदी असल्यामुळे अनेक कंपन्यांनी 1.1 ट्रिलियन रुपयांचे आपले आयपीओ बाजारात आणलेलेच नाहीत. यापैकी काही आयपीओसाठी असलेली मुदत संपून जाण्याचा धोका आहे. मात्र मंदीच्या काळात आयपीओ आणण्यापेक्षा नव्यानं प्रस्ताव दाखल करण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत. श्री संत तुकाराम बीज सोहळा उद्या होणाऱ्या यात्रा काळात देहू गावात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडनं या कालावधीत जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहू गावात जाणं सोयीचं होणार आहे. एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बसेस प्रदूषण विरहित इंधनावरती चालवण्यासाठी 1.5 वर्षांपूर्वी 5,150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचा पुरवठा केलाय. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच महामंडळानं दिलाय. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून त्यात 60 महिलांचा समावेश आहे. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. मुंबईकरांनी पुढचे 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय. कारण घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतनं पाणी पुरवठा सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहरामध्ये हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवला गेला. अंधेरी आणि देवनार येथे वाईट हवेची नोंद झाली. यानंतर नाशिकमध्ये एक मोठी बातमी येते. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिलाय. हलाल पद्धतीचं मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं घेतलाय. तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली. नितेश राणेंच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण असा नवा वाद सुरू झालाय. दरम्यान नाशिकचा हिंदू खाटीक समाज मात्र हलालचाच पुरस्कार करणार असा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. त्याचसोबत धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचाही खाटीक समाजानं निषेध केला. मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेला नाशिकमधील हिंदू खाटीक समाजानं विरोध केलेला आहे. नाशिकमध्ये जी मटण विकण्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती हलालच आहे आणि या पुढच्या काळात देखील आम्ही हलाल पद्धतीनंच हे मटण जे आहे ते विकू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि या सगळ्या निर्णयामुळे नितेश राणे यांच्या एकूणच या सगळ्या निर्णयाला नाशिकमधल्या हिंदू खाटीक समाजानं झटका दिलेला आहे. आपण हिंदू खाटीक समाजाचे नेते आपल्यासोबत आहे. बागुलसाहेब, काय निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आला? बैठकीला कोण कोण उपस्थित होतं आणि नेमकी भूमिका काय? नाशिक शहरातील जेवढे मटण व्यावसायिक हिंदू ते सर्व त्या बैठकीला उपस्थित होते आणि या प्रमुख सर्व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये या शहरामध्ये फक्त हलालच विकलं जाईल. झटका पद्धतीचं कोणीही मटण विक्री करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झटका आम्हाला चालत नाही, आम्हाला तो मान्य नाही आणि आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही. आम्ही बॉर्न खाटीक आहोत. नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक आम्ही जन्मजात आहोत. आमचा व्यवसाय आजचा नाही तर हजारो वर्षापासूनचा परंपरागत व्यवसाय आहे आणि आम्ही आमच्या धंद्याची मोड बदलायची आणि कोणी येऊन आम्हाला सांगेल का अशा पद्धतीने धंदा करा आणि हिंदू मुसलमान हे ते करेल. कोणत्या व्यवसायामध्ये कोणची जातपात धर्मपंथ नसतो. कस्टमर हाच आमचा देव आहे आणि त्याला जे पाहिजे ते आम्ही हलाल पद्धतीनं देणार आणि देणारच. आम्ही कोणाचंही काय ऐकायला मजबूर नाही आहे. संविधानानं आम्हाला खायचा प्यायचा विकण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बरोबर आम्ही चालणार. मल्हार सर्टिफिकेशनवर काय मत आहे? मल्हार सर्टिफिकेट देणार कोणते आणि त्यांना काय अधिकार द्यायचा? आम्ही बहुत जन्मजात आम्ही खाटीक आहोत. आम्हाला काही कोणाची शिक्क्याची गरज नाही आहे. आमचा हा व्यवसाय आज नाही पिढ्यानपिढ्या चाललो आहे. हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे. नितेश राणे कोण आम्हाला सांगणार तुम्हाला सर्टिफिकेट देतो?
तुम्ही जो हा काही निर्णय घेतलाय हा फक्त नाशिकपुरता असणार आहे का महाराष्ट्रासाठी? नाही नाही, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हलाल पद्धतीचंच मटण विकलं जातं आणि जाणार. महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानामध्ये काही ठराविक ठिकाणी पॉकेट्समध्ये फक्त ते झटका होत असेल, पण हिंदुस्थानामध्ये बहुतांश ठिकाणी हे हलाल पद्धतीनेच, कारण ते आपल्याला चालतच नाही. शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा झटका मटण हे अयोग्य आहे, ते अशुद्ध आहे. तिथे ते विजेच्या करंटनी ते मटण केल्यामुळे ते सर्व नसा ज्या आहेत त्या हे गोठल्या जातात आणि ते रक्त प्रवाहित न होता ते बाहेर पडलं जात नाही. त्याच्यामुळे ती घाण त्या भटकलामध्येच असते, त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते. त्याच्यामुळे जे आरोग्याला घातक असं तुम्ही खाताय झटकामधून, हे आम्हाला याच्यात नमूद करायचं आहे. त्यामुळे हलालमुळे तो सर्व निचरा होतो, स्वच्छ केलं जातं. आणि आज जो आमच्या धंद्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे अश्लाद्धपणे धार्मिक डोक्यात काहीतरी घेऊन, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क झालाय किंवा राज्यात असा काही निर्णय जो तुम्ही घेतलाय नाशिकमध्ये त्याबाबत काही चर्चा म्हणजे सर्व महाराष्ट्रातून या प्रकारावर येते. पुणे असेल, ठाणा असेल, वसई, विरार, मुंबई, अमरावती, नागपूर, या विदर्भ, इथून सर्व ठिकाणावरनं लोकांचा आक्रोश आहे की नाही आम्हाला चालू शकत. कारण आता प्रत्येकाच्या घरामध्ये सांगायचं ठरलं तर झोळी पावडीपासून, सैलानी बाबापासून, दस्तगीर बाबापासून, हाजी मलंगपासून, मीरा दातारपासून, ह्या सर्वांचे जे आहेत मानमत्राब या प्रत्येकाच्याकडे केले जातात. आणि त्यांना तर हलालचंच मटण किंवा नैवेद्य त्या पद्धतीने, कारण कंदुरीला पण आम्हाला द्यावा लागतो. आणि त्यामुळे जे लोक मागतात तेच आम्हाला द्यावं लागेल. जेजुरीला सुद्धा आज जे आहे तो 12 बलुतेदारांचा देव आहे, तो सर्व समाजाला घेऊन चालतोय. मल्हारी मार्तंड आमचं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताला मानही मुसलमानांना जेवढा आहे तेवढाच आम्हाला आहे. म्हणजे आम्हाला जेवढा मान सन्मान होतो तिथे मुसलमानांचा पण होतो. आणि कसला जातीवाद घेतो आणि त्याच्या नावाने आम्हाला सर्टिफिकेट देणं. पहिली गोष्ट, सर्टिफिकेट देणार आहेच कोण तुम्ही? तुम्हाला अधिकारच काय तो? आम्ही बॉर्न खाटीक आहोत. आपण बघतोय अशा पद्धतीनं प्रखर विरोध जो आहे तो नाशिकमधला खाटीक समाजानं राणे यांच्या निर्णयाला घेतलेला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पुढच्या काळामध्ये हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रातला वसई, विरार, ठाणे, मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर या इतर जिल्ह्यांमध्ये देखील हिंदू खाटीक समाज जो आहे तो अशाच पद्धतीचा निर्णय घेईल, अशा प्रकारचा दावा देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. आणि एकूणच राणेंच्या या सगळ्या भूमिकेला नाशिकमधल्या हिंदू खाटीक समाजानं विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे हा राणेंना एक झटका मानता येईल आणि हलाल पद्धतीचं मटण जे आहे ते आता पुढच्या काळामध्ये नाशिकमध्ये विक्री केलं जाईल, अशी सगळी भूमिका नाशिकमधल्या हिंदू खाटीक समाजाने घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29,000 क्विंटल कांदा आवक झाली. अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्येच आवक झालेली आहे. कांद्याला कमीत कमी 1,250 रुपयांपासून ते 1,550 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. राज्याच्या 5 बाजार समित्यांमध्ये एकूण 157 क्विंटल गव्हाची आवक झाली. तर गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव निफाड बाजारात गव्हाला सरासरी 2,650 रुपये इतका दर मिळाला. संगमनेर बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5,000 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5,151 रुपये बाजारभाव मिळाला. सांगली येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलं. सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे 2028-29 पर्यंत पुढील 4 वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनात 100% तूर, उडीद आणि मसुराची खरेदी केली जाईल असं नमूद करण्यात आलंय. पुणे शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यामुळे जलवाहिनीमध्ये होणारी गळती, अनधिकृत, अधिकृत नळजोड याची संपूर्ण माहिती पाणी पुरवठा विभागाला मिळणार आहे. तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवरती निवडून 97 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केलं नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यांना अपात्र ठरवलंय.